गौण खनिजाच्या अवैध वाहतुकीवर महसूलची धडक कारवाई, एक डंपर जप्त, 92,760 रुपयांचा दंड. गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतुकीला आळा घालण्यासाठी पेन महसूल विभागानं मुंबई गोवा महामार्गावर धडक कारवाई केली. या कारवाईत क्रॅश सँडची अवैध वाहतूक करणारा एक डंपर जप्त करण्यात आला. नियमांपेक्षा अधिक वाहतूक केल्याप्रकरणी वाहनावर 92,760 रुपयाचा दंड ठोठावण्यात आला. रायगड जिल्ह्यात गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतुकीविरोधात महसूल विभागानं कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. पेनचे तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या पथकानं 6 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 ते 7 या वेळेत जिते गावाजवळ विशेष तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान MH46 DC 7816 या डंपरमधून क्रश सँडची अवैध वाहतूक सुरू असल्याचं आढळून आलं. डंपर मालकाचं नाव वितेश म्हात्रे, राहणार उलवे, तालुका उरण असं आहे. वाहनांची कागदपत्र, रॉयल्टी पास तपासले असता नियमानुसार 4 ब्रास क्रश सँडची वाहतूक परवानगी असताना प्रत्यक्षात 6 ब्रास क्रश सँडची वाहतूक केली जात असल्याचं निदर्शनास आलं. नियमांचं उल्लंघन झाल्याचं स्पष्ट होताच महसूल विभागानं सदर डंपर तात्काळ जप्त केला. गौण खनिज कायद्यानुसार 5 पट रॉयल्टीच्या निकषानुसार 92,760 रुपयांचा दंड आकारण्यात आला.